आपली पण तीच परिस्थिती आहे. पण आपण काय करतो, आपण सिलेक्टिव्ह गोष्टींमध्ये मी आणि माझं शोधतो. व्यवसायामध्ये उन्नती झाली माझ्यामुळे झाली, नुकसान झालं देवा काय केलंस हे, नुकसान झालं देवामुळे झालं, उन्नती झाली माझ्यामुळे झाली, ही तर आपली वृत्ती आहे. म्हणून अज्ञान म्हणजे ममता, माझं, मीपण आणि अहंकार, याला म्हणायचं ज्ञान आणि अज्ञान. आता ज्ञान आणि अज्ञानाच्या पुढे अजून एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा दत्तांनी आणि अनसुयेने केलेली आहे. ज्ञान अज्ञान दत्ता तुम्हाला समजून सांगितलं. आता प्रपंच म्हणजे काय ते सांग. आपल्या सगळ्यांचा आवडता विषय संसार, प्रपंच. कशाला म्हणायचं प्रपंच, कशाला म्हणायचं संसार. एका वाक्यात फार सुंदर दत्त सांगतात, संसार जो अनादि क्रम चालत आलेला आहे तो श्रद्धेने पुढे चालवणं म्हणजे संसार. अनादि क्रम कोणता चालत आलेला आहे. आणि फक्त हे एक वाक्य सांगून दत्त थांबले नाही. अनादि चालत आलेला क्रम श्रद्धेने पुढे चालवणं याला संसार म्हणतात. पण ज्याच्यामध्ये वासनेला जागा नाही, वासनेला ज्याच्यामध्ये जागा नाही त्याला म्हणायचं संसार. आता क्रम कुठला सांगितलेला आहे, तंतू कुठला सांगितलेला आहे, कुठली जबाबदारी सांगितलेली आहे, तर धर्माची जबाबदारी सांगितलेली, कुलधर्म कुलाचाराची जबाबदारी सांगितलेली. हा जो क्रम आहे हा क्रम पुढे चालवायला सांगितलेला आहे. आता ह्या क्रमाला एक समानार्थी शब्द जो दत्तांनी वापरला तो म्हणजे प्रजातंतू किंवा तंतू. हा पण पुढे चालवायला सांगितलेला आहे. म्हणजे पुनरुत्पादन सांगितलं, आपत्यांना जन्माला घालायला सांगितलं, पोरबाळा जन्माला घालायला सांगितलंय. हा पण एक क्रम आहे ना अनादि चालत आलेला. आपल्या मूळ पुरुषांनी त्यांचे मुलं जन्माला घातले म्हणून त्यांचे मुलं झाले म्हणून त्यांचे मुलं म्हणून आपण आहोत. आपला जर कुळ चालायचा असेल तर आपणही आपत्यांना जन्म घातला पाहिजे. हा तंतू जो चालत आलेला आहे हा अखंड चालत राहायला पाहिजे. उपनिषदांमध्ये एक पुरुष यज्ञ नावाचं प्रकरण आहे. म्हणजे मानवाचं जे आयुष्य आहे ना हे एक यज्ञच आहे असं सांगितलं, यज्ञ. आणि ह्या यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे पुनरुत्पादन आहे असं उपनिषदांनी सांगितलं. म्हणून दत्तांनी काय सांगितलं, संसार म्हणजे श्रद्धेने क्रम चालवणे, श्रद्धेने आपापल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडणे. उपनिषदांमध्ये अशी एक गोष्ट एका ठिकाणी आलेली आहे की ज्यावेळेस गुरुकुलामधली गोष्ट आहे, गुरुकुलामध्ये आता शिक्षण सर्वांचं झालेलं आहे आणि त्यांना आता आपल्या घरी जायचंय, त्यावेळेस आचार्य त्यांना उद्देशून एक भाषण करतायत की तू कसं वाग, कसं वागू नको, कोणकोणते नियम तुला पाळले पाहिजेत. त्याच्यामध्ये प्रजातंतूचा छेद होता कामा नये असा एक दंडक शिष्याला घालून दिलेला आहे. म्हणजे तू इथून गेल्या गेल्या लगेच संन्यासी होऊ नको, गृहस्थाश्रमी हो, मुलं बाळा जन्माला घाल, त्यांना धर्माच्या कामाला लाव, त्यांना धर्माची जबाबदारी समजून सांग आणि मग संन्यासी. आपली जी पुढची पिढी आहे ना ही पिढी धर्माच्या जबाबदारीमध्ये रत असावी हे दत्त सांगतायत. प्रजातंतू क्रम चालत आलेला क्रम, शास्त्र संमत आचरण, जन्म मृत्यूचे सुख सोहळे असतील आपल्या आपतेष्टांमध्ये, त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व पाहिजे, आपण तिथे गेलं पाहिजे, याला संसार म्हटलेला आहे दत्तांनी. विवेक आपल्या अंगी असावा, अविचार करू नये, याला संसार म्हटलेला आहे दत्तांनी. श्रेष्ठ रूढी परंपरांचं आचरण करा, याला संसार म्हटलेला आहे दत्तांनी. फक्त मुलं बाळच जन्माला घाला, ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि मजा करा, याला दत्तांनी संसार म्हटलेलं नाही. संसारामध्ये असून तुम्ही नसल्यासारखं जगलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. तुम्हाला रंग लागलाय असं दिसलं पाहिजे पण तुम्ही स्वतःला रंग लावून घेऊ नका, स्वतःला रंग लावून घेऊ नका. रंगी भोगिलेसे दिसावे परी ते अंगी काही नसावे,
सर्वा ऐसे सर्वी वसावे असोनी नसावे कोठेची. याला म्हणायचं संसार. आज मी जरी या ठिकाणी बसलेलो आहे, मी जरी माझा संसार प्रपंच सगळं काही जबाबदाऱ्या पार पाडतोय, पण मी इथे नाहीच आहे, कारण माझं अनुसंधान भगवंताशी. असोनी नसावे कोठेची याचा अर्थ असा की मी कुठेही लग्न सोहळ्यामध्ये असेल, मुंजी सोहळ्यामध्ये असेल, कोणाच्या दुःखामध्ये सहभागी होत असेल, त्या ठिकाणी मी फक्त शरीराने आहे, माझं मन आणि चित्ताचं अनुसंधान कुठे आहे? भगवंताशी. याला म्हणायचं संसार. याला दत्तांनी संसार म्हटलेला आहे. ऐसिया परी असता, म्हणजे असं जर तुम्ही राहिलं, ऐसिया परी असता भय नाही जाता येता. मग भीती बाळगण्याचं कारण नाही. संसाराची भीती असते. संसार सागर आहे, दुर्धर आहे, त्याच्यामध्ये कसं आपण हा भवसागर पार करून जाणार ही भीती आहे प्रत्येकाला. पण असं जर तुम्ही जगलं तर तुम्हाला भीती राहणार नाही, हे दत्तात्रय सांगतात. ऐसिया परी असता भय नाही जाता येता, हेच संसारी धन्यता, संसार पाहता ऐसेची. हा असाच आहे संसार. आणि अशा प्रकारचा संसार दत्तांनी समजून सांगितला, प्रपंच दत्तांनी समजून सांगितला. पण कदाचित अनुस्वेचं काही समाधान झालेलं दिसत नाही. संसार हे बंधन आहे असं अनुस्वेला अपेक्षित होतं की संसार बंधन आहे, याच्यातून कसं बाहेर पडायचं हे दत्त सांगतील. म्हणून पुढचा प्रश्न अनुसूयेने विचारला, संसार कसा आहे याच्या पुढचा प्रश्न, बंध म्हणजे काय सांगा. आणि त्याच्या पुढचा प्रश्न, मोक्ष म्हणजे काय सांगा. बंध आणि मोक्ष. आता हे बंध म्हणजे काय याचं उत्तर देताना दत्तांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. कोण्या एका पुरुषाच्या मागे पौर्णिमेच्या रात्री भूत लागतं, आणि हे भूत कसं लागतं, मग त्या भूताने काय काय होतं, मग तो त्याच्या सद्गुरूकडे जातो, मग ते सद्गुरू त्या भूताचं निवारण करतात. अशी खूप सुंदर गोष्ट दत्तांनी सांगितलेली आहे. हे बंध म्हणजे काय हे समजून सांगताना ती गोष्ट आपण उद्या पाहू.